करा बरं सगळ्यांनी. हा घे लाडू. घे. कुठे निघाला? काय श्रीखंड्या, तुझी ही मजाल आम्हाला आज जायला अटकाव करतो. अहो कदाचित त्याला माहित नसेल नाथांनी आज आपल्याला पित्र म्हणून जेवायला बोलवलंय ते. नाही 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 नाही, मला सगळं माहितीये, पण आता तुम्हाला जेवायला बसता येणार नाही. काय आहे, आत राणू आणि मंडळींची पंगत बसलीये ना. काय अस्पृश्यांची पंगत बसले? आता नाथांनी त्यांना जेवायला बोलवलं. तुम्ही काही काळजी करू नका. पुन्हा वाडा धुवून गोमूत्र शिंपडून पवित्र केला जाईल. हो, आंघोळ करून सोहळ्यात स्वयंपाक केला जाईल. मी जातीनं लक्ष घालतो सगळं, काळजी करू नका तुम्ही. हरी 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 हरी. अरे म्हणजे हा तर कळसच झाला धर्माचा. आता हे नाथांना कोण सांगणार? आम्हा सारख्या ब्राह्मणांना पितर म्हणून जेवायला घालण्याच्या अगोदर त्या शूद्राला जेवायला घालणाऱ्या त्या एकनाथाची मती भ्रष्ट झाली का? चला शास्त्री बुवा, चला, हा अपमान आहे आपला. आज बघूया त्या पैठण मधला कुठला ब्राह्मण पितर म्हणून जेवायला येतो. चला इथं छान मांडून बसू. चला चला बसतो आम्ही. कोण येतंय इथं? कोण येत आहे ते बघूया. आज खरी फजिती होणार नाही एकनाथाची. फजिती व्हायलाच पाहिजे, याशिवाय त्याला आपल्या पंडिताची किंमत नाही कळणार. हे मात्र अगदी खरं. आपली किंमत कळायलाच हवी. कळायला म्हणजे काय? कळायलाच हवी.